ख्रिस्तामधील सर्वांना सलाम. आमच्या तारणाऱ्या जिवंत आणि गौरवी प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. हा दिवस प्रभूचा आहे. आजच्या मननाकरिता देवाचे वचन इफिसकरासपत्र अध्याय 5 25 ते 30 ही वचने. इफिसकरासपत्र अध्याय 5 25 ते 30 ही वचने. नवऱ्यांनो, जशी ख्रिस्ताने मंडळीवर प्रीती केली आणि स्वतःचे तिच्यासाठी अर्पण केले, तशी तुम्हीही आपापल्या बायकोवर प्रीती करा, यासाठी की तिला त्याने वचनरूपी जलस्नानाने शुद्ध करून पवित्र करावे आणि तिला गौरवयुक्त मंडळी अशी आपणास सादर करावी. म्हणजे तिला डाग, सुरकुती किंवा अशासारखे काही नसून ती पवित्र व निर्दोष असावी. त्याचप्रमाणे नवऱ्यांनी आपापल्या बायकोला आपले शरीर असे मानून तिच्यावर प्रीती करावी. जो आपल्या बायकोवर प्रीती करीतो तो स्वतःवर प्रीती करीतो. कोणी कधी आपल्या देहाचा द्वेष करीत नाही, तर तो त्याचे पालनपोषण करीतो. तसेच ख्रिस्तही मंडळीचे करीतो, कारण आपण त्याच्या शरीराचे अवयव आहोत. प्रभू परमेश्वर या वाचलेल्या वचनाद्वारे आपला आजचा दिवस आशीर्वादित करो. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आपणा सर्वांना प्रेमी सलाम. आजचा मननासाठी परमेश्वराचं वचन इफिसकरासपत्र त्याचा 5वा अध्याय 25 ते 30. प्रियांनो, कुटुंब व्यवस्था ही परमेश्वरांनी स्थापन केलेली आहे आणि ह्या कुटुंबामध्ये आपण बघतो पती, पत्नी, लेकरं, आई वडील हे सगळे एका कुटुंबामध्ये असतात. परंतु आम्हाला ह्या ठिकाणी दिसतंय की आमचं जे कुटुंब आहे ते प्रभू येशू ख्रिस्ताचं भय बाळगणारं असणं फार गरजेचं आहे. आणि एक जबाबदारी ज्या कुटुंबाचा आहे त्यामध्ये पत्नी पण आहे, त्यामध्ये पती पण आहे. आणि त्या जबाबदाऱ्या सांभाळत असताना ही एक गोष्ट फार गरजेची आहे आणि ती ही की पतींनो, जशी ख्रिस्ताने मंडळीवर प्रीती केली तशी तुम्हीही आपल्या पत्नीवर प्रीती करा. आज आम्हाला देखील जोपर्यंत आम्ही आमच्या कुटुंबाला समर्पित झालेलो नाही
तोपर्यंत आम्ही त्याची काळजी घेऊ शकणार नाही. प्रियांनो, आम्हाला कुटुंबाबद्दल समर्पित तर होणं गरजेचं आहे. बरेचसे लोक बिना समर्पण केल्या आज कुटुंब सांभाळत आहे, म्हणून त्यांच्यामध्ये प्रीती आढळत नाही, त्यांच्यामध्ये सौम्यता आढळत नाही, त्यांच्यामध्ये कोणत्या प्रकारचं संयम आढळत नाही, त्यांच्यामध्ये कोणत्या प्रकारचा आदर आढळत नाही. का? तर ते आपल्या कुटुंबासाठी समर्पित झालेले नाही. प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की मी त्याच्यासाठी समर्पण केले आणि अगाध प्रीती त्यांनी मंडळीवर केली. हा कित्ता तुम्हाला आणि मला घालून दिलेला आहे. पण आम्ही जोपर्यंत समर्पित आपल्या कुटुंबासाठी होणार नाही, ते खरं प्रेम तुमच्या आणि माझ्या जीवनातून दिसून येणार नाही. प्रियांनो, आज तुम्ही आणि मी वाटतोय आम्ही कुटुंब चालवत आहोत, तुम्ही आणि मला वाटतंय आम्ही सगळ्या गरजा गोष्टी पार करत आहे, जबाबदाऱ्या पार पडत आहे, परंतु ती प्रीती कुठं आहे? ती प्रीती कुठं आहे? त्या कुटुंबामध्ये प्रीती कुठं आढळते? त्या कुटुंबामध्ये एकता कुठं आढळतं? प्रियांनो, त्याचा अभाव हा आहे की तुम्ही आणि मी आपल्या कुटुंबासाठी समर्पित झालेलो नाही. समर्पित झालो, येशू ख्रिस्ताने जसं स्वतःला समर्पण केलं मंडळीसाठी आणि त्याच्यावर अगाध प्रीती केली, ते महान प्रीती तुम्हा आणि मला मानवजातीला ते होणार नाही, परंतु आम्हाला कित्ता घालून दिला की आम्ही ते करावं. आज आम्ही करतो आहे का? आमच्या कुटुंबाची कितपर समर्पण आम्ही स्वतःच केलेलं आहे? नाही केलं तर प्रियांनो, समर्पण करून पहा आणि नंतर कुटुंबाची काळजी घ्या. देवबाप तुम्हाला आणि मला आशीर्वादित केल्याशिवाय राहणार नाही. प्रार्थना करूया. स्तुतीस पात्र, भयाशोग्य, जिवंत प्रभुदेवा, आम्ही तुला स्तवितो. खरंच आहे प्रभू, आम्ही कुटुंबाचा भार वाहत आहोत, सगळ्या गोष्टी आम्ही करत आहोत, परंतु मी माझ्या कुटुंबाला स्वतःला समर्पण केलेलं नाही. म्हणून प्रभू, त्या अभावामुळे माझ्या कुटुंबात प्रीती आढळत नाही. माझ्या कुटुंबामध्ये बऱ्याच वेळेस क्लेश आढळतात. आज प्रभू, कुटुंब कोणत्या दिशेला जात आहे ते प्रभू कळलेलं नाही. आज प्रियान देवबाप्पा, मी तुझ्याकडे विनंती करतो, येशूच्या नावामध्ये आम्हाला ते कळू दे. आम्हाला माझ्या कुटुंबासाठी समर्पित कर येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये. आणि प्रभू, कुटुंबाची काळजी आणि ती अगाध प्रीती ख्रिस्ता जशी तू मंडळीवर केली, तशी मी देखील माझ्या पत्नीवर, माझ्या कुटुंबावर, माझ्या मंडळीवर मी ते करावी, असं तू मला साह्य आणि मदत कर. सर्व मान महिमा गौरव तुला देतो. प्रार्थना येशू ख्रिस्ताच्या नावात केली म्हणून तू ऐक बाप्पा. आमेन. आपणास सोडवितो सैतानी बंधनातून, आपणास सोडवितो तारकतो सामर्थ्यतो येशू देव युगानुयुग आहे. तारकतो सामर्थ्यतो येशू देव युगानुयुग आहे. हालेलुया, हो 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 होसाना. हालेलुया, हो 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 होसाना. हालेलुया, 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 हालेलुया. जे सौम्य ते धन्य, कारण ते पृथ्वीचे वतन भोगतील. विश्ववाणी प्रार्थना केंद्राला टोल फ्री नंबरद्वारे कळवू शकता. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. पुन्हा ऐका, 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.